जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही डेटाच्या आधारावर आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस करतो आहे. जो काही तुमचा सेफ स्कोर असेल किंवा जो सध्या कट ऑफ जो आहे, तर तो कट ऑफ नेमका आलेल्या वेकेन्सीमध्ये ह्या ठिकाणी किती येऊ शकतो. कारण आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ जेव्हा क्रिएट करत असतो त्याच्यामध्ये उमेदवारांचा जो काही स्कोर आहे, तर त्या स्कोरच्या बेसवर आणि तुम्हाला ह्या ठिकाणी बघा मिळालेली जी काही मार्क आहे, तर त्या मार्कामध्ये तुमच्या प्रवर्गातील जे कॉम्पिटिटिव्ह उमेदवार नेमके किती असणार आहे, तर त्या आकडेवारीनुसार आणि ह्या ठिकाणी जे काही आरक्षण असेल किंवा इतर जे काही गट असेल 1 ते 5 साठी काही उमेदवार पात्र असतात, त्याच्या पुढच्या गटासाठी काही उमेदवार पात्र असतात. असं संपूर्ण ह्या ठिकाणी बघा ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये महिला उमेदवार किती, त्यानंतर पुरुष उमेदवार किती असणार आहे कॉम्पिटिशनमध्ये, अशा बऱ्याचशा जे काही घटक सध्या बघा एकत्र करून या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे काही एस-सी प्रवर्ग असेल किंवा एस-टी प्रवर्ग असेल किंवा ओ-बी-सी प्रवर्ग असेल किंवा ऑल प्रवर्गासंदर्भात एकूण बघा या ठिकाणी मागचे जे काही व्हिडिओ अपलोड करण्यात आले, तर त्याच्यामध्ये आपण त्या बेसिसवर सध्या केलं होतं आणि जवळपास जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी देखील खूप महत्त्वाची या ठिकाणी ठरणार आहे. तर सध्याच्या घडीला या ठिकाणी एस-सी-बी-सी प्रवर्गासंदर्भात कमेंट येत होत्या की आमच्या प्रवर्गाचा देखील ॲनालिसिस करा. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण बघा ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये आलेल्या वेकेन्सी, त्यानंतर जे काही उमेदवार किती असणार आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण या ठिकाणी जे काही सिलेक्शनाचे जे निवडी संदर्भात महत्त्वाचे घटक कोणते असणार आहे, त्याच्यामध्ये स्कोर वाईज, त्यानंतर गटावाईज संपूर्ण बघा 1ली ते 12वी पर्यंत. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट असेल, माझा नेमका अंदाज काय असणार आहे, त्यानंतर विषयावाईज देखील आपण इथं संपूर्ण बघा कट ऑफ ॲनालिसिस या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही जर एस-सी-बी-सी प्रवर्गाचे उमेदवार असाल तर नक्की हा तुमच्यासाठी बघा व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यातून तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह जी काही फिलिंग असेल तर ती तुमची त्या ठिकाणी निर्माण होणार आणि तुमची खरंच ह्या ठिकाणी निवड होऊ शकते का, ते देखील एकंदरीत ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं समजून येईल. तर आता ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या महिला आहे, तर त्या महिलांना देखील बघा एस-सी-बी-सी प्रवर्गामध्ये मोठी संधी असणार आहे. कारण प्रत्येक ह्या ठिकाणी प्रवर्गामध्ये महिलांची संख्या जी आहे, तर ती पुरुषांपेक्षा जास्त सध्या पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये काही 1-2 प्रवर्ग जर सोडले तर प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप जो काही ग्रुप आहे, चॅनल आहे, तर ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. इतर उमेदवार जर ह्या ठिकाणी बघा इतर प्रवर्गाचे उमेदवार जर व्हिडिओ बघत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकतात. अशा पद्धतीने जर तुमचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तुमच्या प्रवर्गाचा तर ते उमेदवार देखील कमेंट करा. तर सध्या वेळ न घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला आलेली जी काही ह्या ठिकाणी वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी आता संपूर्ण इथं आपल्याला माहिती झाली. 100% वेकेन्सी किती आहे, तर 31,179. कारण ह्याच्यामध्ये जी काही वाढ आहे तर ती वाढ देखील बघा झालेली आहे. मागची वेकेन्सी 30,000 जवळपास होती, आताच्या घडीला 31,179 एवढी वेकेन्सी आहे. मग ह्याच्यामध्ये आपला महत्त्वाचा जो काही आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे एस-सी-बी-सी प्रवर्ग ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. तर एस-सी-बी-सी प्रवर्गाचं आपल्याला माहिती आहे की आरक्षण किती असतं, 10%. त्याच्यानुसार जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी 10% प्रमाणे सध्या आलेली नाही, तर किती टक्क्याने आलेली, 8.75% वेकेन्सी आपल्याला सध्या जाहिरातीमध्ये पाहायला मिळते. वेकेन्सी किती आहे, तर 2,227 एवढी वेकेन्सी सध्या आलेली आहे. आता ही जी काही 2,727 जी वेकेन्सी आहे, तर ही वेगवेगळ्या सध्या बघा ह्या ठिकाणी गटासाठी असणार आहे. काही वेकेन्सी 1 ते 5, काही 6 ते 8, काही 9 ते 10, काही 11वी ते 12वी, बरोबर. ह्याच्यामध्ये परत तुमचं माध्यम येणार. मराठी माध्यमाला सर्वात जास्त वेकेन्सी, त्याच्यापेक्षा थोडी कमी ह्या ठिकाणी इंग्रजी माध्यम असेल, त्यानंतर हिंदी माध्यम, उर्दू माध्यम, असे जे वेगवेगळे माध्यम आहे, अशा पद्धतीने ही 2,727 वेकेन्सी सध्या बघा त्या ठिकाणी वाटली गेली. आता ही जी वेकेन्सी जी आहे, तर ही वेकेन्सी आपल्याला दोन्ही प्रकारच्या म्हणजे वेकेन्सी जी आलेली आहे, तर ती विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या. म्हणजे संपूर्ण फेज 1 मध्ये जे काही शिक्षक भरतीमध्ये एस-सी-बी-सीचे एकंदरीत ह्या ठिकाणी 2,727 उमेदवार जे आहे, तर त्यांना त्या ठिकाणी निवडीची त्या ठिकाणी संधी जी असेल तर ती अवेलेबल होणार आहे. तर ह्याच्यामध्ये परत समांतर आरक्षणाचे उमेदवार देखील सध्या बघा याच्यामध्ये पोस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये समजा ह्या ठिकाणी समांतर आरक्षणाचे उमेदवार जर नाही मिळाले तर ती वेकेन्सी सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट होऊन होणारा पुढचा जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे, तर तो तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जी काही कन्वर्ट होऊन आलेली वेकेन्सीमध्ये
इतर जे कमी मार्कवाले उमेदवार आहेत तर त्यांची निवड होणार. आता ही तर वेकेन्सी सध्या बघा झाली, बरोबर, 2727. मग आता वेकेन्सीमध्ये जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार कशा पद्धतीने कॉम्पिटिशनमध्ये या ठिकाणी बघा असणार. तर सध्या ACBC प्रवर्गाच्या आपण इथं मेल वर्सेस फिमेल ह्या ठिकाणी बघा जो काही डाटा आहे तर तो तुम्हाला इथं ॲनालिसिस करावा पडेल. त्याच्यामध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर जवळपास एकंदरीत 16,060 जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवारांना शून्यापासून तर ह्या ठिकाणी जे काही टॉपचे 200 मार्कापर्यंत म्हणजे ह्या ठिकाणी 181 ते 200 दरम्यानपर्यंत किती उमेदवार आहे तर 16,060. ह्याच्यात तुम्ही बघू शकता 0 मार्क घेणारे 12 उमेदवार आहे, 1 ते 20 मार्क घेणार आहे 4 महिला, 1 या ठिकाणी पुरुष आहे म्हणजे 5 उमेदवार. 21 ते 40 मध्ये किती आहे तर 57 आहे टोटल. या ठिकाणी तुम्हाला महिला दिसत आहे, इथं पुरुष दिसत आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण 41 ते 60 मार्क घेणारे 451 आहे. 61 ते 80 मध्ये किती तर 2,815. 81 ते 100 मध्ये किती 4,193. 101 ते 120 मध्ये किती आहे तर 5,180. 121 ते 140 मध्ये किती आहे 141 ते 160 दरम्यान किती आहे तर 582. त्यानंतर 161 ते 180 मध्ये फक्त 57 उमेदवार आहे आणि 181 पासून 200 पर्यंत फक्त 3 उमेदवार आहे. म्हणजे या ठिकाणी जर का कॅल्क्युलेशन केलं आपण मेल आणि फिमेलचं तर फिमेल किती आहे तर इथं 9,008 आणि पुरुषांची संख्या किती आहे 7,052. मग आता हे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये नसणार. मग कॉम्पिटिशन जर आपण इथं जर करायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये आपण एक गृहीत धरूया की 100 प्लस जे काही मार्क आहे तर असे उमेदवार किती असणार आहे. कारण आलेली जी वेकेन्सी आहे तर ती तुमची 2,000 ह्या ठिकाणी 727 वेकेन्सी आहे, बरोबर. मग एवढे जर उमेदवार आपण या ठिकाणी कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये आपण एक सर्वसाधारण 100 प्लस इथं उमेदवार जे आहे तर ह्यांची आकडेवारी आपण बघूया. कारण असे पण ह्या ठिकाणी बघा सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये हे जे काही खालचे उमेदवार आहे 100च्या खाली समजा तर हे उमेदवार बघा ह्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं जर आरक्षण नसेल तर इथपर्यंत जो काही मेरिट असेल किंवा कट ऑफ असेल तर तो सध्या फेज 1 मध्ये येणार नाही. कारण वेकेन्सी किती आहे तर ह्या ठिकाणी 2,727, बरोबर. म्हणजे वेकेन्सी जी आहे तर ती 2,727 फक्त ह्या ठिकाणी असणार आहे. मग आपण इथं जर 100 प्लस जर ॲनालिसिस केलं तर 100 प्लस असणारे जे उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये महिला उमेदवार आहे 5,236, पुरुष उमेदवार किती आहे 3,291. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल 8,527 जे काही उमेदवार आहे त्यांना 100 प्लस मार्क सध्या बघा असणार आहे, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे उमेदवार दिसत आहे 100 प्लस तर हे किती आहे संपूर्ण जे काही उमेदवार पुरुष आणि महिला उमेदवार तर ते टोटल म्हणजे ह्या ठिकाणी 8,527. परंतु वेकेन्सी किती आलेली आहे तर ह्या ठिकाणी 2,727 वेकेन्सी आलेली आहे, बरोबर. म्हणजे 27. मग ह्याच्यामध्ये जर विचार केला एवढी जर वेकेन्सी असेल 2,727 तर ह्याच्यामध्ये ACBC मध्ये या ठिकाणी 100 प्लस गुण घेणाऱ्या उमेदवारांमध्ये महिलांची जी संख्या आहे तर ती पुरुषांपेक्षा कितीने जास्त आहे तर 1,945 एवढ्या महिला या ठिकाणी बघा जास्त आहे. म्हणजे 61% महिला, 38% या ठिकाणी पुरुष आहे. म्हणजे महिलांची जी काही आकडेवारी आहे तर ती जास्त आहे. आता ह्याच्यावरनं तुम्हाला इथं लक्षात येईल महिला तुम्ही इथं बघू शकता. आता इथं जर समजा ह्या ठिकाणी 100 पासून जर गृहीत धरलं तर इथं बघा 100 ते म्हणजे ह्या ठिकाणी 120 मध्ये 3,160 महिला, 121 ते 140 मध्ये 1,672 महिला, बरोबर. त्यानंतर त्याच्या पुढच्या 141 ते 160 मध्ये 373 महिला, 161 ते 180 पर्यंत 28 महिला आणि त्याच्यापेक्षा जास्त 3 ह्या ठिकाणी महिला. म्हणजे महिलांची संख्या जास्त इथं आपल्याला दिसते. त्याच्या जर आपण इथं ऑपोजिट गेलं पुरुषांची संख्या बघा इथं कमी असणार आहे. म्हणजे जी काही सर्वसाधारण वेकेन्सी येत असते, बरोबर, तर त्याच्यामध्ये महिलांना देखील बघा त्या ठिकाणी संधी असते. त्यांचं महिला आरक्षण तर असतंच, परंतु या ठिकाणी सर्वसाधारण त्यांच्या प्रवर्गामधली वेकेन्सी तिथे देखील महिलांची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी पुरुषांसोबत असते. त्यानंतर हे जे काही ओपनची वेकेन्सी असणार आहे तर ती ओपनची वेकेन्सीमध्ये पुरुष आणि महिलांना देखील संधी त्या ठिकाणी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये समजा आपण विचार जर केला 100 प्लस इथं जर आपण गृहीत धरलं तर त्याच्यामध्ये 8,527 उमेदवार आहे, बरोबर. या ठिकाणी बघा आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2,727 वेकेन्सी, 100 प्लस असणारे उमेदवार किती आहे तर 8,527
27. म्हणजे तुम्ही इथं जर विचार केला आपण 100 प्लस जर उमेदवारांचा, तर एका पदासाठी जवळपास 3 उमेदवार असणार आहे, बरोबर. म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवार असणार आहे. परंतु हे जे 3 उमेदवार आहे, तर हे वेगवेगळ्या सध्या बघा पदासाठी पात्र असणार. एखादा 1 ते 5 साठीच पात्र असेल, एखादा उमेदवार समजा 6 ते 8 साठी पात्र असेल, एखादा उमेदवार 9 ते 10 साठी पात्र असेल. ह्या 3 मध्ये काही उमेदवार फक्त 11वी आणि 12वी साठी पात्र असू शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काही उमेदवार बघा टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नसेल. म्हणजे अशा पद्धतीने इथं वेगवेगळ्या गटासाठी पात्र असल्यामुळे ह्या ठिकाणी परत कॉम्पिटिशन तुमचं कमी होणार आहे. मग कॉम्पिटिशन बघा कमी जर झालं, तर ह्याच्यामध्ये एकंदरीत जर समजा आपण 2727 वेकेन्सी आलेली, तर आता किती उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी बघा निवड होणार आणि कोणत्या रेंजमध्ये, तर जवळपास या ठिकाणी 121 प्लस जर उमेदवार आपण विचारात घेतले, तर ते 2705 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचा स्कोर 121 प्लस आहे. परंतु वेकेन्सी किती आलेली आहे, तर 2727, म्हणजे 2700 वेकेन्सी, परंतु 121 स्कोर घेतलेले टॉपचे उमेदवार किती आहे, जवळपास 2705. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही प्लस जे काही सध्या बघा 642 जे उमेदवार आहेत, तर ते अधिकचे आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी वेकेन्सीमध्ये जी काही उमेदवार आहेत, तर त्या वेकेन्सीमध्ये आपल्याला वेकेन्सी आहे 2700, परंतु 121चं जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं, तर 2705 जे उमेदवार आणि 642 हे टॉपचे उमेदवार सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जे आहे, तर ते कॉम्पिटिशन बघा आपल्याला अशा पद्धतीने इथं दिसतं. तर त्याच्यामध्ये 141 प्लस जे घेणारे उमेदवार आहे, तर ते आहे 642 आणि 121 प्लस असणारे उमेदवार किती आहे, 2700. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही आपल्याला महत्त्वाचा जो घटक असणार आहे, तो म्हणजे तुमचा टेट स्कोर असणार आहे. त्यानंतर तुमचं रिझर्वेशन, त्यानंतर प्रत्येकाने ह्या ठिकाणी जे काही सब्जेक्ट वाईज वेगवेगळे उमेदवार असणार आहे. मीडियममध्ये वेगवेगळे उमेदवार असणार आहे, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम. त्यानंतर दिलेले जे काही प्रेफरन्स आहे, एखाद्या उमेदवाराने समजा पुणे प्रेफरन्स दिला असेल, तर दुसऱ्या उमेदवारांना कुठेतरी ह्या ठिकाणी सोलापूर प्रेफरन्स दिला असेल, बरोबर. त्यानंतर तुम्हाला जर ह्या ठिकाणी स्पेशल रिझर्वेशन म्हणजे ज्या महिला उमेदवार आहे, महिला आरक्षणासंदर्भात वेकेन्सीमध्ये फक्त महिलांचीच निवड होत असते. म्हणजे या ठिकाणी महिला देखील जास्त आहे आणि त्यांची निवड त्यांच्या या ठिकाणी महिला आरक्षणामध्ये सर्वात जास्त बघा त्या ठिकाणी होणार आहे. ह्याच्यामध्ये काही उमेदवार जे आहे, तर ते उमेदवार बघा आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये अशा दोन्ही प्रकारामध्ये सध्या सिलेक्शन होणार. म्हणजे एवढे सर्व घटक सध्या लक्षात घेता तुमची जी काही निवड असेल, तर ती निवड इथं मे बी होऊ शकते. आता ह्याच्यामध्ये एक सध्या बघा या ठिकाणी जर ॲनालिसिस केलं, तर ज्या उमेदवाराला 141 प्लस आहे, तर तो बघा मजबूत त्या ठिकाणी गट असणार आहे. ह्याची निवड कुठंतरी बघा 100% असणार आहे. 130 प्लस असेल, त्याची देखील निवड कुठं ना कुठं सध्या होणार. त्यानंतर 121 ते 129 मध्ये चांगली स्पर्धा या ठिकाणी असू शकते. 111 ते 120 मध्ये ह्या ठिकाणी प्रेफरन्स सब्जेक्ट वेकेन्सीवर सध्या बघा ह्या ठिकाणी अवलंबून त्याची निवड होऊ शकते. सर्वात कमी जे आहे, तर त्याच्यामध्ये 101 ते 110 मध्ये याच्यामध्ये बघा जास्त जे काही उमेदवार असल्यामुळे इथं जी काही निवड असेल, तर ती निवड थोड्याफार प्रमाणात सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही ओपनची वेकेन्सी येत असते, तर त्या ओपनची वेकेन्सी जवळपास 10,000 प्लस आहे. तर ह्याच्यामधले इथं जर विचार केला आपण, तर 141 प्लस जे उमेदवार आहे, तर ते मे बी ह्या ठिकाणी ओपनच्या वेकेन्सीमध्ये सिलेक्ट होऊ शकतात. मग 141 प्लस जवळपास किती उमेदवार आहे, तर हे 582, त्यानंतर 57 आणि हे 3. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथे 150 प्लस जर उमेदवार विचारात घेतले, जे की ओपनमध्ये सध्या बघा ह्या ठिकाणी जाऊ शकतात. म्हणजे इथे आपल्याजवळ किती उमेदवार आहे, जवळपास 600 प्लस उमेदवार. आता 600 प्लसमध्ये काही उमेदवार जे असेल टॉपचे उमेदवार, तर हे 9 आणि 10च्या वर्गाला सिलेक्ट होतील. काही उमेदवार जे असेल, तर ते डायरेक्ट 11 आणि 12वीसाठी बघा सिलेक्ट होतील. म्हणजे ह्याच्यामध्ये 600 पैकी तुमच्या प्रवर्गातील जरी 400 उमेदवार ह्या ठिकाणी जवळपास ओपनमध्ये जर गेले, आता ओपनमध्ये जात असताना ते वेगवेगळ्या गटातून जाणार. 1 ते 5 मध्ये जाणार, 6 ते 8 साठी काही उमेदवार जाणार, 6 ते 8 साठी झाले, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे उमेदवार परत त्या ठिकाणी कमी होणार. 9 ते 10 मध्ये टॉपचे उमेदवार जाणार. म्हणजे इथं लक्षात घे, 400 जरी उमेदवार ओपनमध्ये गेले, तरी देखील तुम्हाला ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांचा स्कोर इथे 121 पासून कमी आहे, म्हणजे 120 अशा पद्धतीने 119 असे जे काही उमेदवार आहेत, तर परत अशा उमेदवार जवळपास 400 उमेदवार जे आहे, तर त्यांना पुन्हा बघा तिथं संधी अवेलेबल होणार. कारण इथं वेकेन्सी आपली आलेली आहे 2700 जवळपास वेकेन्सी आली आहे आणि आपले उमेदवार किती होतात या ठिकाणी जर तुम्ही कन्सिडर केलं,
तर इथं तुम्ही बघू शकता 2705 उमेदवार, बरोबर. म्हणजे टोटल जे आहे तर ह्या गटामध्ये 121 ते 140 मध्ये 2705 आणि हे पुढचे टॉपचे जे उमेदवार आहे तर हे टॉपचे उमेदवार ह्याच्यामधले 70 ते 80% उमेदवार जे आहेत तर ते ओपन मध्ये सध्या सिलेक्ट होणार. म्हणजे वेकेन्सी जर 2700 आली असेल तर नक्कीच तुम्ही जर ह्या रेंजमध्ये असाल 21 ते 40 पर्यंत तर ह्या ठिकाणी बघा तुमची जी काही स्वतःच्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी निवडीची संधी इथं अवेलेबल होणार. आता याच्यामध्ये 2700 मध्ये परत बघा वेगवेगळ्या प्रवर्गाचे असणार आहे. त्याच्यामध्ये काही उमेदवार टीईटी सीटेट क्वालिफाय नसणार, बरोबर. म्हणजे हे उमेदवार एक ते या ठिकाणी जवळपास 8 वर्गासाठी कॉम्पिटिशन मध्ये नसणार. म्हणजे ह्याच्यामध्ये 2700 मध्ये परत कॉम्पिटिशन तुमचं कमी होणार आणि परत या ठिकाणी जे वरचे उमेदवार आहे जवळपास 120 पासून खालचे जे उमेदवार असणार आहे 120 119 118 अशा पद्धतीने, तर त्या उमेदवारांना परत बघा तिथं संधी जी असेल तर ती मे बी अवेलेबल होऊ शकते. कारण ह्याच्यामध्ये जर समजा 121 पासून जे पुढचे उमेदवार आहे टॉपचे उमेदवार ते जर टीईटी किंवा सीटेट जर पात्र नसेल तर ते उमेदवार तुमचा 1 ते जवळपास 8 मध्ये कॉम्पिटिशन मध्ये येणारच नाही. कारण ते टॉपचे जरी मार्कवाले उमेदवार असेल तर हे तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये येणारच नाही, बरोबर. म्हणजे इथे तुमची जी काही निवडीची संधी आहे तर ती इथं मे बी वाढू शकते. मग किती मार्कापर्यंत सध्या बघा या ठिकाणी कोणत्या गटाला निवडीची संधी असणार आहे तर त्याच्यासाठी आपण ह्या ठिकाणी महत्वाची एक स्लाइड आहे तर ती आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे दिसते की एससीबीसी प्रवर्गाची जर रेंज बघितली तर 1 ते 5 वर्गासाठी जवळपास 112 ते 120 दरम्यान जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला संधी जी आहे तर ती इथं बघा मिळू शकते. 6 ते 8 साठी तुमचा या ठिकाणी 116 ते 124 दरम्यान ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला स्कोर असेल तर तुम्हाला 6 ते 8 मध्ये संधी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये आपण विषयावाईज देखील बघणार आहोत नेमकं कोणत्या विषयाला कितीपर्यंत सध्या बघा इथं संधी मिळू शकते. कारण 6 ते 8 मध्ये विषयाची वेकेन्सी येत असते. मराठी विषय असेल, इंग्रजी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, बरोबर. तर ते देखील आपण तुम्ही पुढे स्लाइडमध्ये बघणार आहोत. 9 ते 10 साठी जवळपास 121 ते 130 प्लस जर स्कोर असेल तर इथं बघा स्पर्धा जास्त असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस 5 मार्क सध्या बघा प्लस सध्या करू शकता. 11वी 12वी साठी 125 ते 135 प्लस जर असेल तर इथं सध्या जे काही जास्त गुणाचे उमेदवार असेल तर त्यांना इथं संधी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये प्लस मायनस सध्या बघा असू शकतं कारण वेकेन्सी आपली 2700 वेकेन्सी आलेली आहे 27 तर त्याच्यामध्ये जे काही स्कोर घेतलेले उमेदवार इथं सध्या पाहायला मिळणार. आता ह्याच्यामध्ये माझा जो काही एक मुख्य बघा अंदाज आहे कारण आपण ही रेंज सध्या इथं बघितलेली जवळपास 8 मार्काची रेंज आहे. त्याच्यामध्ये 1 ते 5चा जवळपास तुम्हाला 116च्या आसपास जो असेल तर ते या ठिकाणी बघा कट ऑफ सध्या आलेला पाहायला मिळणार. 6 ते 8 मध्ये 120च्या आसपास काही विषयाचा पाहायला मिळणार. 9 ते 10 मध्ये 125च्या आसपास आणि 11वी 12वी मध्ये 130च्या आसपास जो काही कट ऑफ असेल तर तो सध्या बघा एक्सपेक्टेड झोनमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकणार. त्याच्यामध्ये पुढे जाऊन जर तुम्हाला विषयावाईज जर या ठिकाणी बघा माहिती घ्यायची असेल तर इथं आलेल्या जे काही वेकेन्सीवरनं 2700 वेकेन्सी जी आहे, बरोबर, 2727 वेकेन्सी आहे. त्याच्यामध्ये मराठी विषयासंदर्भात जवळपास या ठिकाणी 115 ते 123 पर्यंत, हिंदी संदर्भात 112 ते 121, इंग्रजी 120 ते 128, गणित जो असेल 118 ते 126, विज्ञान 122 ते 130, सामाजिक शास्त्र 118 ते 126, त्यानंतर जे काही प्राथमिक संदर्भात 115 ते 130. तर हा एक सध्या एक्सपेक्टेड जे काही मार्क आहेत तर ह्या रेंजमध्ये कुठंतरी कट ऑफ जर असेल तर ते कमी जास्त सध्या बघा इथं लागू शकतो. तर ह्या संदर्भात तुमचे जर इथं मार्क सध्या बघा तुम्ही 121 प्लस जर तुम्ही असाल, बरोबर, कारण 121 प्लस जर असाल तर ते उमेदवार असेही कुठं ना कुठं बघा सिलेक्ट होणार. परंतु जे उमेदवारांचा 121 पेक्षा कमी स्कोर आहे म्हणजे या ठिकाणी 100 ते 120 दरम्यान आहे तर अशा उमेदवारांमधले हे 5180 उमेदवारांमधले काही उमेदवार जे आहे तर त्यांना देखील संधी इथं मिळू शकते. तर सध्या हा महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ सध्या बघा तुमच्या एसबीसी प्रवर्गासंदर्भात या ठिकाणी होता. कारण इथे वेकेन्सी जी आहे तर ती 2700 वेकेन्सी आलेली आहे आणि 2700 वेकेन्सीमध्ये या ठिकाणी 121 पासून पुढचे जे उमेदवार आहेत तर ते फक्त 2705 उमेदवार आहे आणि हे जे पुढचे टॉपचे उमेदवार आहे तर हे ओपनमध्ये जे आहे तर त्यांचं सिलेक्शन मे बी होऊ शकतं. म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ ह्या 120च्या रेंजमध्ये जो काही आहे तर तो मे बी तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ह्याच्यापेक्षा कमी देखील 115 असेल 118 असेल तर असा देखील काही विषयाचा
या ठिकाणी जाऊ शकता. आता याच्यामध्ये सर्वात जास्त 1 ते 5चा कट ऑफ कमी सध्या बघा येऊ शकतो. म्हणून तुमची जी काही या ठिकाणी संधी आहे तर ती संधी आलेल्या 2700 वेकेन्सीमध्ये अशा पद्धतीने सध्या इथं होणार आहे. तर तुमचा जो स्कोर ह्यापैकी असेल किंवा नेमका किती स्कोर आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. निश्चित राहा, ज्या उमेदवारांचं 120 प्लस मार्क आहे असे उमेदवार शिक्षक भरतीमध्ये यांना संधी मिळेल. अजून बघा या ठिकाणी 120 पेक्षा 5 मार्कांनी जरी तुम्ही कमी असाल तरी देखील तुम्हाला संधी इथं मिळू शकते. तर सध्या अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा डाटा होता. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून द्या. इतर जे काही SBC प्रवर्गाचे बांधव असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.